विधान भवनात राम कदम आणि भास्कर जाधवांमध्ये तू मेमे झाली आहे। राम कदमांकडून विधान भवनात उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यात आले, तर विधान भवनाचे सदस्य नसताना ठाकरेंचा नामोल्लेख का, भास्कर जाधवांनी हा सवाल उपस्थित केलाय। बघतोस तुला असं म्हणत भास्कर जाधव संतापलेत। त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांकडे उद्धव ठाकरेंकडे एवढीच मागणी केली, हात जोडतो म्हटलं हात, की आपण आगाऊ व्हेंटिलेटरची व्यवस्था करा। भास्करराव पुन्हा एकदा पोट तिडकीनं सांगतो, जर त्यावेळेच्या सरकारनं केली असती, त्यावेळेच्या सरकारनं केली असती तर भास्करराव या मुंबईमध्ये 11,000 लोकांचे मुर्दे पडले नसते। ते मुर्दे पडले त्याला कारण तुमचं सरकार आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। ज्या माणसाला, ज्या सदस्याला, ज्या व्यक्तीला, ज्या प्रतिष्ठित व्यक्तीला या सभागृहामध्ये येऊन आपल्यावर झालेल्या आरोपाचा खुलासा करता येत नाही, त्याचा नामोल्लेख या सभागृहामध्ये होता कामा नये। हा नियम आहे की नाही, ही प्रथा आहे की नाही, आणि हे पावित्र्य पाळलं गेलंय की नाही? काय करावं आम्ही? हे काय अध्यक्ष महोदय, तुम्हाला तुमचं भाषण चालू असताना त्यांना मी 3 वेळा खाली बसवलं आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय बघतोस तुला आता, ज्या माणसाला, ज्या सदस्याला, ज्या व्यक्तीला, ज्या प्रतिष्ठित व्यक्तीला या सभागृहामध्ये येऊन आपल्यावर झालेल्या आरोपाचा खुलासा करता येत नाही, त्याचा नामोल्लेख या सभागृहामध्ये होता कामा नये। हा नियम आहे की नाही?